स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 8 आणि त्याचं विवरण. एक सिद्ध माझा स्वामी, त्याचे पाय वंदीन मी. पाय हृदयी स्थापिले, स्वामी पावशा राहिले. स्वामी पाहतो सर्वत्र, तो चिरक्षी त्याचा पुत्र. पुत्र बाळ अज्ञ आहे, स्वामी ज्ञान निधी पाहे. ऐशा सिद्धा नमस्कार, बाळ करी वारंवार. वारंवार आठवण, गुरुप्रीतीची ती खूण. खूणनाथ संप्रदायी, श्री स्वरूपानंदा पायी. एकादशी ती संप्रती, बाळा घेरे ती विश्रांती. याचा भावार्थ असा: माझे स्वामी स्वरूपानंद हे खरेखुरे सिद्ध आहेत. मी त्यांना नेहमी आदरानं वंदन करीत असतो. त्यांचे चरण मी माझ्या हृदयी स्थापन केले आहेत. स्वामी स्वरूपानंद तर पावस इथं वास्तव्य करून असतात, पण त्यांचं सामर्थ्य एवढं आहे की ते पावसमध्ये असूनही सर्वत्र पाहत असतात. त्यांचा विशेष गुण हा की ते आपल्या मानसपुत्रांना सदैव सांभाळत असतात. मी तर अज्ञानी बालक आहे आणि स्वामी ज्ञानाचे भांडार आहेत. मला ते खरे सिद्ध वाटतात. त्यांना मी नम्रतापूर्वक वारंवार नमस्कार करीत असतो. त्यांची मला वारंवार आठवण येते. गुरुची सतत आठवण येत राहणं ही गोष्ट नाथ संप्रदायाची आणि गुरुचंही आपल्यावर नितांत प्रेम असल्याचा संकेतसुद्धा आहे. भागवतपंथीय जसा एकादशी व्रताचं पालन करून विष्णूची पूजा करीत असतो, तो जसा विष्णू समान होतो तसं माझंही हो. स्वामी स्वरूपानंद हेच माझं विश्रांतीस्थान आहे. आता या अभंगावरचं चिंतन असं: मामांना स्वामी स्वरूपानंदांचं झालेलं सिद्धरूप स्वामी हे एक महत्त्वाचं दर्शन आहे. सिद्ध कुणाला म्हणतात? साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेर गेला. निश्चयेच चळेना ऐसा झाला, या नाव सिद्ध. असं समर्थ रामदास दासबोधात सिद्धाचं वर्णन करताना सांगतात. सिद्धाला संशयरहित ज्ञानाची प्राप्ती झालेली असते. आत्मतत्वाचा त्याचा निश्चय पक्का झालेला असतो. आपण देहधारी सामान्य प्राणी नसून आत्माच आहोत याची खात्री त्याला पटलेली असते. असा महात्मा देहातीत वस्तुरूपच होऊन गेलेला असतो. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची, अहमात्मा हे कधीची विसरो नये. असा बोध स्वरूपानंद स्वामींच्या सद्गुरूंनी परमपूज्य बाबा महाराज वैद्य यांनी अनुग्रह देताना केला होता. तो स्वामींनी प्रत्यक्ष आचरणात अनुभवात आणून दाखवला. चिंतन मनन निदिध्यासाद्वारा ते ब्रह्मस्वरूपच होऊन गेलेले होते. स्वामी स्वरूपानंदांचा हा अधिकार मामांनी पूर्णपणे जाणला होता. म्हणून स्वामी स्वरूपानंदांसंदर्भात बाह्य गोष्टीचं आकर्षण मामांना फारसं वाटलं नाही. मामा जेव्हा सद्गुरू महिमा गातात, सांगतात, तेव्हा स्वामींच्या ठिकाणाची ज्ञानप्रभा पाहतात आणि आनंदून जातात. स्वामीजी भेटण्यापूर्वी मामा अनेकानेक साधू संतांच्या दर्शनासाठी, सत्संगासाठी जाऊन आलेले होते. पण ज्यांचे पाय आपल्या हृदयी स्थापन करावेत, ज्याला वारंवार आठवावा, असा महात्मा स्वामी स्वरूपानंदांच्या भेटीनंच त्यांना गवसला. विशेष घटना घडली तीही स्वामी स्वरूपानंद चरणी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. तप, तीर्थ, व्रत, त्याग आणि भक्ती
या 5 गोष्टींना भक्तिमार्गात अनन्यसाधारण महत्त्व असतं. मामांनी या 5ही मार्गांनी स्वामी स्वरूपानंदांना प्रसन्न करून घेतलेलं होतं. आपण बालक आहोत आणि स्वामी सर्वश्रेष्ठ आहेत. आपण अज्ञ आहोत आणि स्वामी सर्वज्ञ आहेत. हा शरणागत भाव अमलानंदांच्या ठायी आपोआप प्रकट होतो. भोगाविषयी बहिर्मुख असलेल्या मनाला संयमित करून विष्णू तत्वाशी अखंड एकरूप करून टाकणं हा एकादशी व्रताचा खरा अर्थ आहे. असं व्रताचरण आपल्या हातून घडो अशी सदिच्छाही तळमळीनं ते व्यक्त करतात. ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरिकीर्तन, ते समान विष्णूशी, अशी तुकोबारायांची साक्ष आहे. 8व्या अभंगावरचं विवरण आता समाप्त होतंय. उद्याच्या भागात 9व्या अभंगाचं विवरण आपण ऐकूया. गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ, गौरविला ब्रह्मनिष्ठ, ऐसा स्वामी माझा गुरु, श्री स्वरूपानंद थोरू. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.